नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। सकाळ सकाळी लवकर उठून मी झाली आहे तयार, कारण माझा आहे शूट। आता वाजले 6:30 आणि मला पटापट असं पळत निघायचं आहे, कारण उशीर होतोय। अँड उशीर होतोय। बाहेर तर खूपच मस्त वातावरण होतं, मोकळे रस्ते, थंडगार वारा, असं मस्त केस उघडावेसे वाटत होते, पण केस उघडू नकोस, चिटकीण दिसशील। तरीही माझा हा अँटीना तर नेटवर्क शोधतच होता। काय मस्त मौसम चालू होता, सुहाना समर और ये मौसम हसी, आणि तेवढ्यात थंड झालं आजच्या गावात पाऊस। एकदम वाईट लागली आणि ऑलरेडी चपातीचे पाणी ना झाले, इकडून पण आला, अशी अशी धडपडत सगळं बंद गेलं। वाईट घातली यार, त्यानंतर मी सेटवरती पोहोचले, पटकन खाऊन घेतलं, चेंज केलं आणि मेकअप करायला बसले। तयार आहे लग्न झालेली बाई, संतूर मम्मी। येस, मी आधी विचार केला होता कसं होईल, म्हणजे ऑकवर्ड होईल, कारण मी युजली सेट्स वरती नाही करत व्लॉग, मी गप्पा असते। पण मी आजीसोबत एवढ्या आल्यापासून गप्पा मारल्या, सगळं आमचं बोलून झालंय, माझ्या दादाच्या स्थळापासून सगळं बोलून झालंय आमचं। तर म्हटलं आता मी फ्री, आता मी व्लॉग करू शकते। जरा मी हसली नाही तर ही आली टवळी मेकअप करायचंय म्हणून। आता ती तिचं काम करत होती म्हणा, आणि मग मी गेली माझं काम करायला, ती म्हणजे शूट। आता हे कसलं शूट होतं, काय आहे, ह्या सगळ्या बाबतीत तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम वरती कळेल, कारण तिथे मी माझे कामाचे अपडेट्स देतच असते। त्यामुळे पटकन जाणे इंस्टाग्रामवर फॉलो करा। ये फोटो काढायचा, तू बघते माझे व्हिडिओ की तू पण रील बनवते? कसली गोड लाजली, फक्त हसली ती। फोटो काढ। या छोट्या फॅन सोबत मी फोटो काढला, त्यानंतर आजी सोबतही फोटो काढला आणि बाकी सगळ्यांसोबत फोटो काढले। आणि खूप छान वाटतं जेव्हा सगळी लोक मिळून आपल्या कामाला अप्रिशिएट करत असतात, आणि अख्खी फॅमिली माझा कंटेंट बघते, हे ऐकूनच मला खूप बरं वाटत होतं। बाय 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 बाय। तिथून निघाले मी माझ्या पुढच्या कामासाठी, आणि लवकर पोहोचण्यासाठी मी पकडली ट्रेन। भाई कसलीच गर्दी होती ट्रेन मध्ये, पण मी आता फायनली पोहोचली स्टेशनला। आणि मी मानसरोवर स्टेशनला, आणि मी चालली आहे कळंबोलीला माझे हेअर कट करायला। फायनली कसलंच भारी वातावरण झालंय बाहेर। माझ्या केसांनी एवढं मनावर घेतलं की आता त्यांना कापलं जाणार आहे, की माझा रबरही तुटलाय, ते चाप करून लागलं ना हातावरती। भाई खूप महिन्यांपासून स्वतःच कट करत होती। आय गेस मी शेवट कधी हेअर कट करायला सलॉन मध्ये गेली होती मलाच आठवत नाही, आरामात 6-7 महिने आधी गेली असेल मी, कारण दरवेळेस मी घरच्या घरीच ट्रिम करत होती। पण मी फायनली ठरवलंय की एकदम असं मस्तपैकी हेअर कट करणार आहे, आणि त्याच्यासाठी मी आली आहे मॅजेस्टिक सलॉन मध्ये। चला माझे हे केस आहेत सुरेखा मॅम, मी काय करायला हवं तेवढं सांगायचं। तुझ्या केसांवरती तुझे व्हर्जिन हेअर आहेत, त्यामुळे तू बोटॉक्स करू शकते, नॅनोप्लास्टिया करू शकते, कॅराटीन करू शकते, सिस्टीन करू शकते। अगर तुला जर स्ट्रेट लुक हवाय, परमनंट स्ट्रेट लुक हवा असेल तर तू स्मूथनिंग स्ट्रेटनिंग करू शकते। नॅचरल लुक हवा असेल तुला तर मग तू नॅनोप्लास्टिया बोटॉक्स करू शकते, कारण बोटॉक्स ही ऑर्गॅनिक प्रोटीन ट्रीटमेंट। तुला काय करायचे ते सांग। मॅमने एवढी नावं सांगितली मला एकत्र, त्यामुळे तुम्हीच मला सांगा की मी नक्की काय करायचंय। कारण तुम्ही म्हणालात की माझे व्हर्जिन हेअर आहेत, मी आतापर्यंत काहीच नाही केलंय, सो मला त्यांच्यावरती काही ग्लोबली ब्लीच किंवा अशा गोष्टी नाही करायच्यात। आणि मुळात मी ऑलमोस्ट 6-7 महिने झाले असतील मी कुठल्याही सलॉन मध्ये जाऊन किंवा पार्लर मध्ये जाऊन कापलेच नाही, कारण मी खालून फक्त ट्रिम करायचे, ते वाढतायत तेवढे, आणि ते मी कधी आईकडून किंवा माझ्या बहिणींकडून तेवढंच मी ट्रिम करून घेतलंय, तर काहीच नाही केलं। त्यामुळे मला आता जरा एक वेगळा शेप हवाय केसांसाठी, आणि एकदम छान जरा असं पुढून असं काहीतरी छानसा तुझा लेअर कट करून देऊया। आणि विदाउट ब्लीच आपण कलर पण करू शकतो केसांना, विदाउट ब्लीच।
मला आतापर्यंत वाटत होतं की ब्लीचनेच कलर होतं म्हणून. नाही नाही, विदाऊट आपण ब्लीच हायलाइट्स करून देऊ शकतो तुझ्या हेअरला. आणि ते राहतात चांगल्यापैकी. हो राहतात, व्यवस्थित राहतात, अगदी काही प्रॉब्लेम नाही. हे तर लेटेस्ट न्यूज आहे. केसांचा रूप बदलूया. खूप टाइम नंतर कापते म्हणून मला नर्वसनेस फील होतं की लाईक आता माझी लेंथ एवढी आहे, मी कापता कापता ठरवणार आहे की मी कुठेपर्यंत जायचंय. ते काहीतरी विचित्र डोकं चाललंय आज माझं. असू द्या. ऐसा धगधग हो रेला है मेरे को. एवढ्या पुढे काय येतोय तू? इकडे जाता आता माझ्या तोंडात शिरशील आता कॅमेरा घेऊन. ये जाओ उधर, दीदी को परेशान मत करो, मेरा बाल काट रही है, उनके हाथ में मेरा बाल है. अगर ये शूट के चक्कर में आड़ा टेढ़ा काटा तो ये जो कैमरामैन है RIP होने वाला है वो. आप प्लीज हटो उधर से, हटो. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? मेरा वॉल्यूम तो कम नहीं होगा ना एकदम? नहीं, सिर्फ फ्रंट का वॉल्यूम जाता है. माझा तेरे नाम जो झाला ना, तेरे नाम. यही नहीं, अभी और सुनिए. मी फक्त हेअरस्टाईल नाही, मी बायसेप पण गेलेत सल्लूभाई सारखे, फक्त ते आत लपवलेत मी आता. ओके. कट आणि ब्लेंड करायला जास्त वेळ जाणार आहे. नाही, मी कट तर अशीही करू शकते. चुप, बिलकुल चुप. कॅमेरा बंद करतात लोक आणि मग मी जोक्स मारल्यानंतर बोलतात आता कॅमेरा चालू केला, आता बोल. ऐसा होता है क्या? ऐसा होता है क्या? नाही होत आहे. मी जे काही पानसट मारते ते मी माझ्या नर्वसनेस मध्ये मारते, कारण माझे जे केस खाली पडलेले मला दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. मी जे ताईंच्या भरोश्यावर केस सोडलेत, असं पण नाही विचारलं की भाई ही लेंथ ती लेंथ, म्हटलं की कापा. जे काही तुम्हाला थोडे खालचे असे रफ आणि डॅमेज दिसतात ते कापा. तो त्या कापत सुटल्यात, पण माझी फाटली. ओ ऐसा गीला है इसलिए इतना दिख रहा है, बट वो सूखने के बाद ऊपर ऐसा छोटा दिखा तो एकदम. और मैं ये आगे का सच में मेरा तेरे नाम हो गया तो दीदी नहीं होगा. मुलींचे मनातले थॉट्स असतात ते मी निर्लज्जपणे इथे विचारते. लेकिन आपको पता है मैंने दीदी के ऊपर क्यों ट्रस्ट किया? उनके खुद के बाल देखो कितने लंबे. मैंने सोचा फिर मेरा ही क्यों कम काटेगी ना, मतलब लॉन्ग गर्ल हेयर प्रॉब्लम. धनश्री तुला लॉन्ग हेयर गर्ल म्हणायचंय का? समझेंगी ना वो मेरे. गर्ल टू गर्ल टॉक. जो बेचारा हमारा कैमरामैन सारी औरतों के बीच में फंस गया है. तुझे आइडिया आएगा कि अभी तेरी बीवी को पार्लर में क्यों ज्यादा टाइम लगेगा जब तू ये देख रहा है. मैं तुझे ट्रेन कर रही हूँ तेरे शादी के लिए. शादी के बाद तेरे पेशेंस बढ़ेंगे ना, कि नहीं मैंने तो पहले ही धनश्री के पीछे लगकर उसके साथ सलॉन में बैठकर अपने पेशेंस लेवल बढ़ा लिए, तो तेरी बीवी खुश हो जाएगी. बंद करो हाथ जोड़ के. मैं साली वाली दीदी भी हंस रही है. सही बात बोला ना मैंने? देखो कितना ऊपर गया. जो ऐसा लिया है दीदी ने एकदम ऐसा ऊपर गया. बट वो जो ब्लो ड्राई में लुक आएगा वो नॉर्मल में आएगा ना, मतलब क्योंकि रोज रोज मैं ब्लो ड्राई तो हाँ, नहीं मतलब करूँगी. जो आपने फ्लिक्स ये किया है ना, हाँ. यही थोड़ा वेव्स आ जाएंगे. बाकी जो हेयर कट आपका अभी नॉर्मली ऐसे ही दिख रहा है तो ऐसे ही दिख रहा है. बट वो एटलीस्ट वो मैनेजेबल दिखने हाँ, चाहिए ऑन manageable डेली है. लाइफ. कंडीशनिंग नहीं किया आपने शायद बालों को, उसकी वजह से ये ऐसे फ्रिजी हो रहे हैं. जिस दिन मैं धोती हूँ उस दिन वो पूरे ड्राई हो जाते हैं, लेकिन नेक्स्ट डे एकदम ऐसा मखमली दिखता है. प्लास्टिक एक्चुअल में क्या होता है? नैनोप्लास्टी एज अ प्रोटीन ट्रीट, हाई प्रोटीन ट्रीटमेंट बोलते हैं ना, हाँ. वैसा है. जो आपके बालों में ब्रेकेज है, फ्रिजी है, ड्राई डैमेज है, तो वो आपके बालों को क्योर करता है, मीन्स रिपेयर करता है आपके बालों में. ओके. मतलब ऐसे होता है कि लोगों के हेयर फॉल चालू हो जाते हैं, फिर पतले हो जाते हैं, सब बोलते हैं. मेंटेन नहीं करते हैं. Okay. हेयर स्पा रेगुलर करना है, मंथ टू मंथ. जो शैम्पू कंडीशनर यूज करना रहता है 1 मंथ यूज करते हैं, उसके बाद वो सेम नॉर्मल शैम्पू यूज कर लेते हैं मार्केट वाले. हाँ. तो वैसे नहीं होना चाहिए. वो अगर रेगुलर आप यूज करोगे तो हेयर फॉल के चांसेस ही नहीं. ओके फाइन. इंटर्न करना है आपको कोम. मैं दिखा दूंगी आपको हाँ, कैसे दिखा करना दो. है. इंटर्न करोगे ना, जो ये आपका वेव्स है ना, ये हाँ. सॉफ्ट टोन में आ जाएगा. ओके फाइन. माय हेयर आर इन सेफर हैंड. दीदी वो ऐसा कान पे रखते हो, कभी झटका लगाएगा? नहीं, एक्चुअली वो कान पे नहीं रहता है, मतलब ऐसा वो neck पे. गर्दन पे ऐसा झटका लगाए कभी? वो गर्म होता है ना. लेकिन हैबिट. ये मम्मी जैसा जवाब दिया आपने. मम्मी लोग नहीं क्या ऐसा गर्म पतीला ऐसे ही उठा के रख देते? अरे ये गर्म है, ये आदत है हमको. और आपके हेयर की लेंथ दिखाना. ज्यादा नहीं है, छोटे ही है. ये छोटे हैं बोल रहे तो ये इतने जो रख रहे वो तो लड़कियां कूद जाए. एकदम मस्त लग रहा है मेरे को अभी. कुछ तो शेप लग रहा है मेरे बालों को. मेन चीज वो स्ट्रेट थे ना, स्ट्रेट कट. आई एम हैप्पी.
लाइक बहुत अच्छा है। ये जो मस्त दिख रहा है ना, एकदम मेरे को ऐसे बालों वाला ऐड होता है ना, ऐसे डॅश डॅशने किया कमाल असं। इकडे बघताय ते आहे माझं बिफोर आणि हे आहे माझं आफ्टर। माझी लेंथ फारशी काही कमी नाही केली आणि खालून शेपही आहे, पुढूनही चांगला शेप आहे अँड इट्स लाईक व्हेरी मॅनेजेबल। जे माझे फ्रिझी हेअर्स होते खाली ते बऱ्यापैकी कट झालेत आणि माझी लेंथही कमी नाही झाली। दॅट्स द मेन मोटो ऑफ द हेअर कट। जेन्युइनली आय एम व्हेरी हॅपी। लाईक माझे ऑनेस्ट फिलिंग्स आहेत ह्या। इथल्या लोकांनी पण खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं, कुठली गोष्ट करावी कुठली गोष्ट नाही करावी असं नव्हतं। त्यांनी की मला असेच ट्रीटमेंट सांगितले की तू हे पण कर हे पण कर हे पण कर। दे वर लाईक व्हेरी हॅपी अबाउट माय हेल्दी हेअर। हे ऐकून मला खूप बरं वाटत होतं की त्यांना माझे केस इतके आवडलेत की ते खूप छान छान सजेशन्स सांगत। सो तुम्हाला जर जेन्युइन रिव्ह्यूज हवे असतील तुमच्या केसांबाबतीत किंवा तुमच्या ब्युटी बाबतीत तर नक्की या मॅजेस्टिक सलॉनमध्ये चांगल्या पद्धतीने केअर करतील तुमची, तुमच्या स्किनची, तुमच्या हेअरची। फक्त येऊन जा एकदा, मी तर खुश आहे। सो दॅट्स इट गाईज, असा होता माझा दिवस। खूप हॅपनिंग दिवस गेलाय माझा। एकतर मी माझं फेवरेट काम केलं म्हणजे माझं शूट, त्याच्यानंतर मी दुसरी फेवरेट गोष्ट केली आहे म्हणजे माझी हेअर केअर आणि मस्तपैकी हेअरकट करून घेतलं। त्यामुळे मी मस्त आता सुस्ताडपैकी झोपणार आहे घरी जाऊन। माझा व्हिडिओ मस्तपैकी तुम्हाला आवडला असेलच तर 3 मस्त गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला। लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करायला विसरू नका। ही 4थी मॅन्डेटरी गोष्ट आहे। थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय ब्लॉग। लव यू।